हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6th लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.3 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल गिव्स द एजेस ऑफ 200 पेशंट्स ट्रीटेड इन अ हॉस्पिटल इन अ वीक. फाइंड द मोड ऑफ एजेस ऑफ द पेशंट्स. आता आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ पेशंट्स आणि त्यांचं एज दिलेलं आहे. आता या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये हा जो फर्स्ट रो आहे याच्यामध्ये आपल्याला क्लास दिलेला आहे आणि सेकंड रो मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला क्लास कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे हे पाहायचं आहे. आता इथे आपल्याला एज काय दिलेलं आहे फर्स्ट कॉलममध्ये लेस दॅन 5. आता लेस दॅन 5 म्हणजेच किती येईल 0 to 4 इयर्स. आता आपण क्लास कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे हे चेक करू. आता या ठिकाणी किती आहे पहा 4. या क्लासचं अप्पर लिमिट 4 आहे आणि त्याचा जो नेक्स्ट क्लास आहे या क्लासचं लोअर लिमिट किती आहे 5. आता या क्लासचं अप्पर लिमिट 9 आहे आणि त्याच्या नेक्स्ट क्लासचं लोअर लिमिट काय आहे 10. आता या क्लासचं अप्पर लिमिट 14 आहे आणि त्याच्या नेक्स्ट क्लासचं लोअर लिमिट 15 आहे. म्हणजेच हा क्लास डिसकंटिन्युअस आहे किंवा हा क्लास जेथे संपतो तेथून पुढचा क्लास चालू झालेला नाही. हा क्लास जेथे संपतो तेथून नेक्स्ट क्लास चालू झालेला नाही. म्हणजेच हा क्लास काय आहे डिसकंटिन्युअस आहे. मग आपल्याला क्लास कंटिन्युअस करून घ्यावा लागेल. मग आता आपल्याला जर क्लास डिसकंटिन्युअस असेल तर मोड फाइंड करताना 3 कॉलम्स तयार करावे लागतील. कोणकोणते 3 कॉलम्स येतील. फर्स्ट कॉलम काय येईल क्लास. त्यानंतर आपल्याला क्लासेस कंटिन्युअस करून घ्यावे लागतील. त्यामुळे कंटिन्युअस क्लासेसचा एक कॉलम काय होईल आपला ॲड होईल आणि त्यानंतर नेक्स्ट कॉलम काय येईल फ्रिक्वेन्सी. म्हणजेच आपल्याला 3 कॉलम्स तयार करावे लागतील. आता इथे मी 3 कॉलम्स तयार केलेले आहेत 1 2 3. आता फर्स्ट कॉलममध्ये काय येईल क्लास. क्लास काय दिलेला आहे आपल्याला एज इन इयर्स. सेकंड कॉलम काय येईल कंटिन्युअस क्लासेस आणि थर्ड कॉलम काय येईल फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे आपल्याला नंबर ऑफ पेशंट्स. क्लास लिहून घेऊ आपण. फर्स्ट कॉलममध्ये काय आहे लेस दॅन 5 म्हणजेच काय येईल 5 पेक्षा लेस म्हणजे 0 to 4. नेक्स्ट क्लास काय आहे 5 to 9, 10 to 14, 15 to 19, 20 to 24, 25 to 29. आता आपल्याला क्लासेस कंटिन्युअस करून घ्यायचे आहेत. आता क्लासेस कंटिन्युअस कसं करायचं पहा. आपल्याला कोणतेही 2 लगतचे क्लास घ्यायचे आहेत आणि त्या क्लासचं एका क्लासचं अप्पर लिमिट आणि दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट याच्यातील डिफरन्स आपल्याला घ्यायचा आहे. आता जर आपण हे 2 क्लास घेतले तर आता या क्लासचं अप्पर लिमिट 4 आहे आणि या क्लासचं लोअर लिमिट किती आहे 5. याच्यातील डिफरन्स आपल्याला घ्यायचा आहे. आता यामध्ये डिफरन्स किती आहे 5 - 4 1चा डिफरन्स आहे. किंवा आपण हे 2 क्लास घेतले तर या 2 क्लासमध्ये या क्लासचं अप्पर लिमिट किती आहे 24 आणि या क्लासचं लोअर लिमिट किती आहे 25. याच्यातील डिफरन्स किती आहे पहा 25 - 24 1. 1चा डिफरन्स आहे. आता काय करायचं 1चा हाफ करायचं. 1चा हाफ किती येईल 0.5. या लोअर लिमिटमधून काय करायचा 0.5 मायनस करायचा आणि या अप्पर लिमिटमध्ये 0.5 ॲड करायचा. पहा म्हणजेच काय होईल आता इथे 0मधून 0.5 मायनस केल्यानंतर किती येईल -0.5. पण एज हे निगेटिव्ह असू शकत नाही त्यामुळे आपण काय लिहू ते 0च लिहू. आता 4 मध्ये 0.5 काय करायचं ॲड करायचं. किती येईल 4 + 0.5 किती येईल 4.5. आता इथे काय करायचं या 5 मधून म्हणजेच लोअर लिमिटमधून 0.5 मायनस करायचा. किती येईल 4.5 आणि या अप्पर लिमिटमध्ये 0.5 ॲड करायचा म्हणजेच किती येईल 9.5. 10 मधून 0.5 मायनस करायचा 9.5 आणि 14 मध्ये 0.5 ॲड करायचा. किती येईल 14.5. 15 मधून 0.5 मायनस केल्यानंतर किती येईल 14.5. 19 मध्ये 0.5 ॲड करायचा. किती येईल 9.5. येथे किती येईल 20 - 0.5 19.5 येईल आणि 24 + 0.5 किती येईल 24.5. 25 मधून 0.5 मायनस केल्यानंतर किती येईल 24.5. 29 मध्ये 0.5 प्लस केल्यानंतर किती येईल 29.5.
म्हणजेच आपण लोअर लिमिटमधून 0.5 मायनस केला आणि अप्पर लिमिटमध्ये काय केला 0.5 ॲड केला. म्हणजेच आपण डिसकंटिन्युअस क्लास कंटिन्युअस करून घेतला. आता आपण फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ. 38, 32, 50, 36, 24 अँड 20. आता प्रथम आपल्याला मॉडेल क्लास फाइंड करायचा आहे. मोड काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मॉडेल क्लास फाइंड करावा लागेल. आता मॉडेल क्लास कोणता क्लास असेल, ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असेल तो क्लास आपला मॉडेल क्लास असणार आहे. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कोणती आहे पहा, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आहे, 50 ही मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे. सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी कोणती आहे, 50. आणि 50 ही फ्रिक्वेन्सी कोणत्या क्लासची आहे, 9.5 to 14.5. म्हणजेच आपला हा काय असणार आहे, मॉडेल क्लास असणार आहे. म्हणजेच हा आपला मॉडेल क्लास असणार आहे. आता याच्यामध्ये मॉडेल क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपण F1 कन्सिडर करू. मॉडेल क्लासच्या वरचा जो क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी F0 कन्सिडर करू. आणि मॉडेल क्लासच्या पुढचा जो क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी आपण F2 कन्सिडर करू. आणि हा मॉडेल क्लास आहे, याचं लोअर लिमिट किती येईल पहा, 9.5. आता मॉडेल क्लास घेताना कोणता घ्यायचा, 10 to 14 घ्यायचा नाही, जो आपण कंटिन्युअस क्लास करून घेतला आहे 9.5 to 14.5 हा आपला काय येईल, मॉडेल क्लास येईल. लिहून घेऊ आपण. हिअर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 50 in the class 9.5 to 14.5. therefore model class is 9.5 to 14.5. Here maximum frequency is 50 in the class 9.5 to 14.5. therefore model class is 9.5 to 14.5. हा काय झाला आपला मॉडेल क्लास. हिअर आता L ची व्हॅल्यू काय येईल पहा, L इज इक्वल्स टू 9.5. L म्हणजेच काय, लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास. या मॉडेल क्लासचं लोअर लिमिट किती आहे, 9.5. H म्हणजेच काय, क्लास इंटरवल ऑफ द मॉडेल क्लास. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट किती येईल, 14.5 मायनस 9.5 किती येईल, 5 येईल. म्हणजेच याची व्हॅल्यू किती येईल, 5. F1 ची व्हॅल्यू किती आहे पहा, F1 म्हणजेच काय, मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे, 50. F0 किती आहे पहा, 32. आणि F2 ची व्हॅल्यू किती आहे, 36. आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊ मोडचा. मोड इज इक्वल्स टू L प्लस ब्रॅकेटमध्ये F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. L ची व्हॅल्यू किती आहे पहा, 9.5 प्लस F1 ची व्हॅल्यू किती आहे, 50 मायनस F0 ची व्हॅल्यू किती आहे, 32 अपॉन 2F1 म्हणजेच 2 इंटू F1 ची व्हॅल्यू किती आहे, 50, 2 इंटू 50 मायनस F0 किती आहे, 32 मायनस F2 ची व्हॅल्यू किती आहे, 36 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H ची व्हॅल्यू किती आहे, 5 इज इक्वल्स टू 9.5 प्लस 50 मायनस 32 किती येईल पहा, 18 अपॉन 52 इंटू 2 किती येईल, 100 मायनस मायनस काय होईल, प्लस. म्हणजेच 32 प्लस 36 करावं लागेल आणि साईन काय येईल, मायनस. 32 प्लस 36 किती येईल, 6 प्लस 2 8, 3 प्लस 3 6, 68 आणि साईन काय येईल, मायनस इंटू 5 इज इक्वल्स टू 9.5 प्लस ब्रॅकेटमध्ये काय येईल, 18 अपॉन 100 मायनस 68 किती येईल पहा, 10 मायनस 8 2 कॅरी ओव्हर 1, 10 मायनस 7 3 कॅरी ओव्हर 1, 1 मायनस 1 0 म्हणजेच किती येईल, 32. 100 मायनस 68 केल्यानंतर किती येईल, 32 इंटू 5 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू 9.5 प्लस 18 5 आर 90 अपॉन 32 इज इक्वल्स टू 9.5 प्लस, आता आपण 90ला 32 न डिव्हाइड करू. 90ला 32 न डिव्हाइड करू. 32 2 आर 64, 10 8 10 मायनस 4 6, 8 मायनस 6 2
26 येईल. 26ला भाग जातो का नाही, पॉईंट देऊ, इथे 0 घेऊ. आता इथे पहा 32 × 8 किती येईल पहा. 32 × 8, 8 2 जार 16, 6 कॅरी ऑन 1, 8 3 जार 24 + 1 25. 32 8 जार किती येईल 256 मायनस 260 मायनस 256 किती येईल 4. ते 0 घेऊ. 32 1 जार 32, 40 मायनस 32 किती येईल 8, 0 घेऊ. 32 2 जार 64 मायनस ते 10 येईल, येते 7 येतील. 10 - 4 6, 7 - 6 1. म्हणजेच आपल्याला आन्सर किती मिळालं 2.812. 2.812. 9.5 प्लस 2.812. आता या दोन्हीची आपण ॲडिशन करू. 9.5 प्लस 2.812. 2.812 या दोन्हीची ॲडिशन करू. इथे 0 0, 0 + 2 2, 0 + 1 1, 5 + 8 13, 3 पॉईंटच्या खाली पॉईंट, कॅरी ओव्हर 1, 9 + 2 11 + 1 12. म्हणजेच किती आन्सर मिळाला आपल्याला 12.312. 2 डिजिटपर्यंत लिहू आपण आन्सर. म्हणजेच किती येईल 12.31. 12.31. म्हणजेच आपल्याला मोड किती मिळाला 12.31. Therefore, mode is equals to 12.31 years. आता आपल्याला काय फाइंड करायचं होतं मोड ऑफ एजेस ऑफ द पेशंट्स. आन्सर लिहू आपण. Therefore, the mode of the ages of the patients is 12.31 years. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.